नमस्कार, मी दीपक दराडे. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्याच दिवसात वाजेल. राजकीय पक्षांचे नेते, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि राजकारणाशी संबंधित असे सर्वच मान्यवर आता निवडणूक ही महिन्यांवर नाही तर अगदी दिवसांवर मोजत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रापुरतं मर्यादित बोलायचं झालं तर सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला जनतेनं जाग्यावर आणलं असं त्या निवडणुकीचं विश्लेषण आपल्याला एका वाक्यामध्ये करता येईल. 2014मध्ये ज्या वेगानं विश्वासानं जनतेनं भाजपला बहुमतानं सत्तेत बसवलं, त्या विश्वासानं भाजपानं जनतेला परतफेड केली का? महाराष्ट्रात भाजपाचं नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची कामाची पद्धत आणि त्यातून त्यांनी मिळवलेला जो विश्वास आहे तो पुढं वाढण्याऐवजी तो कमी का होऊ लागला? फडणवीस कोणाच्या चक्रव्यूहात अडकलेत? त्याला कारणीभूत कोण आहे? या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं बोलणार आहे. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. तर मंडळी, महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवर प्रभाव टाकतील अशा काही गोष्टींबद्दल बोलताना त्या समजून घ्यायच्या असतील तर थोडंसं पाठीमागं जावं लागेल. अगदी फार नाही, पण 2014च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जरी आपण गेलो तरी आजच्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अवस्थेची जी उत्तर आहे आणि विशेष म्हणजे ज्या विषयासंबंधी आपण बोलणार आहे त्या चक्रव्यूहात अडकलेल्या फडणवीस यांना वाचवणार कोण, या संबंधीच्या अनेक बाजू उलगडतील. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल, म्हणजे तुम्हाला देखील याचा अंदाज येईल. तर नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र अशी घोषणा देण्यात आली आणि पुढं निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस असं यश मिळालं. घोषणेप्रमाणे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यावेळी महाराष्ट्र भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांची कमी नव्हती आणि त्यामुळंच आपल्याला ज्युनियर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यानं भाजपातल्या त्या ज्येष्ठ नेत्यांना, अर्थात एकनाथ खडसे असतील, विनोद तावडे असतील, ते अस्वस्थ झाले आणि त्यातून फडणवीसांना शक्य तितकं कॉर्नर करण्याचा प्रयत्न या नाराज आणि अस्वस्थ मंडळींनी केल्याची चर्चा त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगली होती. मात्र फडणवीस राजकीयदृष्ट्या चतुर निघाले. त्यांनी केंद्रातील नेत्यांची मर्जी संपादन करून महाराष्ट्रात सरकार चालवताना त्यांना अडकाठी ठरतील अशा नेत्यांना एक एक करून त्यांनी धक्क्याला लावण्याचं काम केलं. सुरुवातीला एकनाथ खडसे, त्यानंतर विनोद तावडे, मग बावनकुळे, त्यानंतर पंकजा मुंडे, असं करीत फडणवीसांनी त्यांना अडचणीचे ठरतील अशा सर्वच नेत्यांना शांत केलं. मुख्यमंत्री बनल्यानंतर अगदी 2-3 वर्षातच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचे एकमेव सत्ता केंद्र बनलं. शिक्षण, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, उद्योग अशा बहुतांश सर्वच क्षेत्रात फडणवीसांनी महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. जे सकारात्मक घडलं त्याची दखल तुम्हाला आवडो न आवडो ती घ्यावीच लागेल आणि फडणवीसांच्या सकारात्मक व विकासात्मक कामांमुळं त्यांची महाराष्ट्रामध्ये चांगली प्रतिमा निर्माण झाली होती. तेव्हा अनेक राजकीय धुरीणांना असं वाटत होतं की आता पुढचे 10-15 वर्षे तरी फडणवीस महाराष्ट्रातील सत्ता सोडत नाहीत. इतकी चांगली प्रतिमा फडणवीसांची लोकांमध्ये झाली होती. परंतु हे घडत असतानाच कुठेतरी बहुजन वर्गातील नेत्यांना डावललं जात आहे, त्यांना राजकारणातून संपवलं जात आहे अशी भावना भारतीय जनता पार्टीमध्ये बळावत होती. त्यामुळं फडणवीसांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जनमत तयार व्हायला सुरुवात झाली. त्याचवेळी जर फडणवीस यांनी या गोष्टींची दखल घेतली असती तर आजची ही परिस्थिती त्यांच्यावर ओढावली नसती. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून जे काही राजकारण आणि सामाजिक उलथापालथ चालली आहे त्या मराठा आरक्षणासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले. मराठा समाजात आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाची संख्या वाढली असल्याकारणानं अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून अनेक योजना फडणवीसांनी राबवल्या. त्यातून अनेक छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योजकांना मोठी मदत झाली. अनेक नवीन उद्योजक तयार झाले मराठा समाजामध्ये. सारथी संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठा समाजातील मुलांना भरीव असं योगदान देण्यात आलं, मदत करण्यात आली
आणि या सारथी संस्थेच्या माध्यमातून शेकडो अधिकारी आज घडीला झालेले आपल्याला बघायला मिळतील. इतकं काम करून देखील देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या लेखी विलनच ठरले. मग असं का झालं? तर त्याचं उत्तर फडणवीसांच्या स्टेटमेंट्समध्ये सापडतं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सभा आणि मेळावे सुरू केले, आठवत असेल तुम्हाला. तर त्या दरम्यान फडणवीस ओबीसी शिष्टमंडळाला ओबीसी समाज किंवा ओबीसी हा भाजपचा DNA आहे, त्यामुळे ओबीसींचं आरक्षण धोक्यात येईल असा कोणताही निर्णय सरकार करणार नसल्याचं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं. आणि यामुळं मराठा समाजाकडून आणि विशेष करून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून फडणवीस टार्गेट होण्यास सुरुवात झाली. आता हे आपण मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून बघितलं, परंतु ओबीसी समाजासाठी वास्तवात काय झालं हे पाहायला गेलं तर मराठा समाजासाठी जशी सारथी संस्था स्थापन केली तशी ओबीसीसाठी महाज्योती संस्था स्थापन केली. मात्र सारथीच्या तुलनेत महाज्योती संस्थेला कमी पैसे मिळाले. मराठ्यांप्रमाणे ओबीसीमध्ये नवीन उद्योजक घडवण्यासाठी विशेष अशी तरतूद झाली नाही. शिवाय भाजपातील एकनाथ खडसे, पंकजा मुंडे या ओबीसी समाजानं मनोमन स्वीकारलेल्या नेत्यांना फडणवीसांच्या काळामध्ये खच्ची करण्यात आलं. त्यामुळं फडणवीस भाजपचा सामाजिक ढाचा बिघडवतात असा दृढ विश्वास ओबीसी समाजामध्ये निर्माण झाला. तर मराठा समाजातील विनोद तावडे असतील, संजय काकडे असतील यांच्यासारख्या ताकदवान नेत्यांना खच्ची करण्यात आलं. आणि ज्या नेत्यांची स्वतः निवडून यायची ताकद नाही अशा मराठा आणि ओबीसी समाजातल्या नेत्यांना फडणवीसांनी जवळ केल्याची भावना अनेक जण भाजपामधले खाजगीमध्ये ही भावना व्यक्त करतात. दुसरा सगळ्यात मोठा फॅक्टर जो फडणवीसांची प्रतिमा डागाळण्यासाठी कारणीभूत ठरला तो म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाडलेली फूट. आमदार फोडाफोडीचं आणि सत्तेत येण्याचं राजकारण हे महाराष्ट्राला नवीन नाही. शरद पवारांपासून ते विलासराव देशमुखांपर्यंत आणि प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडेंपर्यंत अनेकांनी आमदार फोडलेले आहेत. मात्र या एकाही नेत्यावर महाराष्ट्रातील जनता नाराज झाली नाही की त्यामुळं त्यांची प्रतिमा डागाळली नाही. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये ईडी, CBI आणि इन्कम टॅक्स या संस्थांचा वापर करून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कशी फूट पाडली आणि त्यानंतरच्या कोर्ट कचेऱ्या, चौकशा ह्या कशा सुरू आहेत हे सर्वजण पाहत आहेत. त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाची जी लक्तरं निघाली, जी वाताहत गेल्या 5 वर्षात झाली, त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली. महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात तर तुम्हाला या घटनांवरून सामान्य लोक फडणवीसांना खडे बोल सुनावताना दिसतील. पण हे का झालं? केवळ फडणवीसांनाच दोष देणं कितपत योग्य आहे? महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात इतरांचा काहीच वाटा नाही का? याचाही विचार व्हायला हवा. तर 2019ची निवडणूक भाजप व शिवसेना महायुती म्हणून एकत्र लढले होते. महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना सरकार बनवण्यासाठी बहुमत दिलं होतं. मात्र मुख्यमंत्री पदाच्या कारणावरून, जे की सामान्य माणसाला त्याबाबत काहीच कल्पना नाही, त्या कारणावरून शिवसेना महायुतीला रामराम करून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाते आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनतं. हे तरी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून होतं का? याचाही विचार महाराष्ट्राच्या जनतेनं कधीतरी करायला हवा. महाविकास आघाडीचं हे सरकार आणण्यामागे शरद पवारांची सर्वात जास्त मेहनत होती अशी चर्चा होत असते आणि त्याचाच राजकीय बदला घेण्यासाठी मग पुढच्या गोष्टी घडल्या असं भाजपचे नेते या ठिकाणी सांगतात. परंतु या सर्व फोडाफोडीच्या राजकारणाचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जास्त फटका बसलेला आपल्याला दिसतं. आणि खरं आहे, या कारणांबरोबरच कांदा, सोयाबीन, कापूस यासारख्या शेतमालाला हमी भाव न मिळणं, बेरोजगारीचं प्रमाण वाढणं या कारणांचाही फटका भाजपला बसला. आता हे सगळे घटनाक्रम पाहिले तर एक चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते, ती म्हणजे भाजपनं कोरोना महामारी संपताच महाराष्ट्रातलं सरकार न पाडता आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोडाफोडी न करता विरोधातच राहायला हवं होतं. तसं झालं असतं तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच भाजपला महाराष्ट्रात एक हाती सत्ता आली असती. परंतु राजकारणात या जर तरच्या गोष्टींना अर्थ नसतो
आता 2014 पासूनचे हे सर्व घटनाक्रम व घडामोडी पाहिल्या तर देवेंद्र फडणवीस त्यांचं स्थान सुरक्षित करण्याच्या नादात कसे अडकत गेले आणि स्वतःच्याच चक्रव्यूहामध्ये कसे फसत गेले हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. म्हणजे सरकारमध्ये येण्यासाठी तुम्ही शिवसेनेला फोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40हून अधिक आमदार व खासदार सोबत घेतले आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. ते आता 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदी आहेत. मग उद्धव ठाकरे जेव्हा 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद तुम्हाला मागत होते तेव्हा तुम्ही का नाही दिलं? उद्धव ठाकरे यांची जिरवण्याच्या नादात तुमची म्हणजे भाजपचीच खूप जिरली असं यातून सिद्ध होत आहे. शिवाय गरज नसताना ज्यांच्यावर तुम्ही 64,000 कोटी रुपयांचे आरोप केले ते अजित पवारांना सोबत घेतलं आणि तुमच्या मंत्रिमंडळात सामील करून घेतलं. यातून तुम्ही साध्य काय केलं? उलट या गोष्टींमुळं भाजपचा हार्डकोर मतदार नाराज झाल्याचं दिसलं. कार्यकर्ते नाराज झाले. आता महाराष्ट्रात हे सर्व घडतंय म्हणजे महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरच या सर्व घडामोडींची जबाबदारी येते. त्यामुळं फडणवीस ज्या चक्रव्यूहात अडकलेत ते दुसरं तिसरं कोणी भेदू शकणार नाही. ते त्यांनाच भेदावं लागणार आहे. त्यात ते यशस्वी होतील की नाही हे काळ ठरवेल. मात्र देवेंद्र फडणवीस यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या सर्व गोष्टींची जाणीव झालेली दिसली. महाराष्ट्रात त्यांच्यामुळं भाजपला फटका बसला आणि पुढेही बसू शकतो म्हणून त्यांनी तत्काळ आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावं आणि राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची संधी द्यावी म्हणून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली होती. पण असा निर्णय लगेच झाला तर भाजपच्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळेल. म्हणून पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांच्या जबाबदाऱ्या कायम ठेवल्या. त्यानंतर फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भाजपाची जी घडी बिघडली होती, विस्कटली होती, ती सावरण्यासाठी लागलीच प्रयत्न सुरू केले. नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं आणि कोर कमिटीमध्ये त्यांचं स्थान ठेवलं. विनोद तावडे राष्ट्रीय राजकारणात सेट होत असताना फडणवीस यांनी त्यामध्ये कोणतीही बाधा आणली नाही. मराठा आरक्षणासंबंधी ते सध्या कोणतीही भूमिका घेत नाहीत किंवा त्याविषयी कुठली टिप्पणी करत नाहीत आणि ते सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यासाठी जबाबदारी टाकताना दिसत आहेत. आता येणाऱ्या काळात म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस पुन्हा बाउन्स बॅक करतील की नाही करणार, त्यांची राजकीय कारकीर्द आणखी खराब होईल की आणखी वाढेल हे आपल्याला समजेल. तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा आणि नियमित अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.